श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। किरकोळ कौटुंबिक वादाचे पर्यावसन भीषण हत्येत झाले असून एका 30 वर्षीय मुलाने आपल्या 65 वर्षीय पित्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर भागात राहणारे मुसा हसन बागवान वय वर्ष 65 आणि त्यांचा मुलगा अशफक बागवान वय वर्ष 30 यांच्यात शुक्रवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात असलेल्या अशफकने घरातील चाकूने वडिलांवर सपासप 4 वार केले। या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसा बागवान यास साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच मुसा यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाने या संदर्भात शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली असता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले होते। अवघ्या काही तासांतच पोलिसांनी कौशल्याने तपास चक्र फिरवून संशयित आरोपी मुलगा अशफक बागवान याला ताब्यात घेतले आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर अवताडे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, सागर बनसोडे, मच्छिंद्र कातखडे, रवींद्र शिंदे, सचिन दुकळे आणि कैलास झिने यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।